शुभम चिकणे कुठे असेल? शुभम विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शुभम चिकणे. मनीष, मानववाचा पुरस्कार फक्त जाहीर करणं. नो डाऊट 32 धावा केल्यात. महेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 2 मॅचेस झाल्यात आणि त्या दोन्ही मॅचेस जिंकल्यात आणि त्या दोन्ही मॅच जिंकल्यात कोणाच्या बळावरती? तर महेशच्या बळावरती. वेल प्लेड महेश. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच. तिथे मात्र आपण मानववाचा पुरस्कार देत आहोत महेशला. आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय अजित भोईर साहेबांना. जिद्दांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. महेशची अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी हा खेळाडू परास्त झाला होता आणि सध्याच्या घडीला धुरंधर चित्रपट पूर्ण गाजतोय आणि त्यातला एक डायलॉग देखील मला आठवतो आणि सूटही होतो महेशला. मागच्या वर्षी परास्त झालो होतो, घायलू इसिले घातक हू. आणि आज त्याचा घातक खेळी पाहायला मिळतो. मानववाचा पुरस्कार आपण देऊयात. आणि त्यासोबत ओमकार पाटणेच्या अगेन्स्ट 3 बाउंड्रीज. मात्र हे स्टेटमेंट होतं, ओमकार तू जिथे जिथे पारितोषिक पटकावले त्यावेळी मी तुझ्या संघात होतो, हे खूप चांगली गोष्ट आहे. जर ऑपोजिशनला असतो तर कदाचित 1 ते 2 पारितोषिक कमी देखील झाली असती. कारण की ओमकारच्या अगेन्स्ट अफलातून खेळ आपल्याला महेशला पाहायला मिळाला. तर त्यानंतर आपण पाहतोय शिवम शर्मा साहेबांकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक. आणि जे एक्स्ट्रा पारितोषिक लावलं होतं, 2 भावांमध्ये ही लढत लावली होती. अर्थातच ओमकार आणि महेश मध्ये 15 रन मिनिमम आणि मॅक्सिमम दोघांमध्ये जे एवढे रन बनवतील ते खेळाडू, ते कॅल्क्युलेशन करायचं होतं. आणि ते 500 रुपयांचं पारितोषिक देखील मिळालंय. महेश सोबत थोडीशी चर्चा करूयात. ओमकार पाटणेचा अगेन्स्ट ज्यावेळी खेळत होता त्यावेळी मनामध्ये काय सुरू होतं? कारण की मनामध्ये तर सुरू होतं की कमीत कमी एक बॉन्टी किंवा 2 बॉन्टी तरी मारायचा प्रयत्न करू. कारण की जर स्ट्रायकर बॉलरला नाही मारणार तर मग नंतर प्रेशर आमच्यावरच येणार. म्हणून मग त्या पहिल्या ओव्हरला झाला नव्हता जसं पाहिजे होता, पण सेकंड ओव्हरला झाला तेव्हा तर चांगलं वाटलं. खूप सगळे चांगले खेळले खरं बघायला गेलं तर. आमची टीम खूप चांगली घेते, फिल्डिंग वगैरे भारी करते, त्यामुळे आम्ही मॅच पण जिंकलो. पण आता मात्र तुझं विजयाचं दार तर ओपन झालंय, पण ओमकार पाटणे आता मात्र अडकलाय. कारण की त्याच्यासाठी नेक्स्ट मॅच ही आता नॉकआउट झाली आहे. त्यामुळे त्या मॅच कडे देखील आता मात्र त्याला पाहावं लागेल. पण या मॅच मध्ये जी तोडफोड झाली जबरदस्त झाली आणि तुला देखील नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा महेश. वळत आपण मात्र डावाकडे जिथे मात्र मंगलमूर्ती विपक्ष जयवीर विके प्रतिष्ठान अशी लढत सुरू आहे. लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. जीटीसी कॅमेरामॅन सज्ज आहेत आणि कंट्रोल रूम मध्ये ऐकत आवाज मनीष बागे सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद मयूर सर. कौतुक आहे, कौतुक वाचत कार्य आपण देखील करत आहात. ही मॅच तेवढीच मजेशीर होईल. पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. 1 for 1. वैभव आलात स्ट्रायकिंग एंड वरती. या दोघांच्या खेळाचा विचार केला तर हे 2 तेच खेळाडू आहेत जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, ज्यांच्याकडून ती बहारदार 50 धावांची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली होती त्या पहिल्या मॅच मध्ये. मयुरेश मॅन ऑफ द मॅच ठरला होता. वेळ स्टॉपवॉच चालू झाली आहे सर. आणखी एक यावेळेस वैभवची बॅट आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. वैभवनी 3 बॉल 3 चौकार लगवले. तर मात्र एसपी टर्फ यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला तर लगावलाय. 6 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. ऋषिकेश वरती हल्ला करण्याचा प्रयत्न. इथे देखील पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला बॉल, चांगली बॉलिंग, अप्रतिम कमबॅक. मजा येईल या मॅचला, मजा येईल यात ती मात्र शंका नाहीये.
जयवीर विखे प्रतिष्ठान आणि त्यांच्यासोबतच आपण पाहतोय मंगल मूर्ती 11. दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला. इथे फ्लिक ऑफ द रेस्ट हलक्या हाताने बॉल फक्त स्टिअर केलाय, दिशा दाखवली, सिंगल मिळणार आहे. समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका फसलाय, बॉल हवेत. ऋषिकेशचं सेलिब्रेशन. मयुरेश बॅक टू द डग आउट. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा खेळ केला होता त्या खेळाडूला परतावा लागताय. मयुरेश तो जातोय डगआउटच्या दिशेला परत. हे सेलिब्रेशन पाहण्यासारखं राहिलंय ऋषिकेशचं. हा तो ऍक्शन रिप्ले ज्यावरती ऋषीलाही माहित होतं असंच नाहीये, या मैदानावरती इतिहास घडवलाय. या स्पर्धेमध्ये माझ्या नावावरती उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब राहिलाय, तो असाच मिळत नाहीये. ज्यावेळी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी दोन्ही कॅप्टन सोबत चर्चा करत होतो आणि चॅलेंज केलं होतं की 60 ते 65 धावा आपण बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्या चॅलेंजला ऍक्सेप्टही केलं होतं की ऋषिकेशने आम्ही त्या धावा करून देणार नाही आणि धावा रोखायचा होता मयुरेशच्या विकेट सोबत आणि मयुरेशची विकेटही परचेस केली. मनीष सर, हीच तर ती कॉन्टेस्ट आहे. या सर त्या बॅटलसाठी, या रायव्हलरीसाठी तर आपण इथे आहोत. व्हाईट बॉल आलाय. इथे देखील आपण पाहिलं तर लक्षिपच्या बाहेर आणखी एक व्हाईट बॉल. विकेट नक्कीच त्याला मिळाली, पण तरी देखील त्या लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल करणंही तेवढंच गरजेचं आहे. पण गो शेवटचा बॉल टॉप एज, साईरा चूक करत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर वरती चांगली कॅच आणि आणखी एक विकेट ऋषिकेशच्या खात्यामध्ये. आता आपण पाहतोय या षटकामध्ये धावा 9 झाल्यात, पण 2 विकेट्सही त्याला मिळत आहेत. आकाश पाटील यांच्याकडून पारितोषिक आलं. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये एक धुरंदर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत सावंत. त्याने जर झेल पकडला तर आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आकाशचं भरभरून प्रेम आहे प्रशांत दादांवरती आणि प्रशांत वरती पारितोषिक देखील लावलंय. आपल्या स्क्रीनवरती देखील आपण प्रशांत दादांना पाहतोय ज्याप्रमाणे फील्ड पोझिशन सेट करतात. मंगलमूर्ती टीम बॉलिंग करते. त्याचबरोबर आपण पाहतो सोशल मीडियावरती बऱ्याचशा रील्स आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा रील्स मध्ये डोंबिवलीचं नाव पुढे नेताना आपण पाहतो आणि डोंबिवलीमध्ये खाणाऱ्यांची भरपूर संख्या आहे, कारण की फूड लवर भरपूर आहेत आणि फूड लवर्सना मात्र योग्य ती जागा दाखवण्यासाठी नेहमी रील्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सनी. वेलकम सनी, स्वागत आहे तुझं डोंबिवलीकर फूडी. या आमच्या मंचावरती तुझं स्वागत आहे, कारण की डोंबिवलीचं नाव आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे नेतात आणि डोंबिवलीमध्ये कुठे कुठे काय काय मिळतं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सनीच्या पेजवरती नेहमी पाहायला मिळतं. तर वेलकम सनी, स्वागत आहे तुझं. या आमच्या व्यासपीठावरती आमच्या कमिटीने तुला रिक्वेस्ट केली आहे, त्यामुळे वेलकम, स्वागत आहे. या सनी तुमचंही सहर्ष स्वागत आहे. या स्प्लिट स्क्रीन वरती एका दिशेला बॉलर आहे, दुसऱ्या दिशेला बॅटर आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न केला होता. उलटा पुलटा म्हणा, अल्टी पलटी म्हणा, स्विच हिट म्हणा, पण सिंगलच मिळते. इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलक्याचं परिवर्तन केलंय. विकेट नाही मिळणार आहे. पायाला बॉल तर चांगली बॉलिंग करतात साई देखील. साईलाही माहित आहे की इथे वैभवला वेग देऊन चालणार नाही. वेग त्यांना पसंत आहे. त्यांना माहिती आहे की वेग याला दिला, ऑफर केलं तर वेगेवरती चांगले आक्रमण करतो, चांगले स्ट्रोक्स खेळतोय.
हे तुम्ही आमचं मुख्य व्यासपीठ. मग आता पुन्हा एकदा गतीमध्ये हलक्याचं परिवर्तन केलंय. थर्ड वरती खेळाडू आहेत, प्रशांत आहेत, चांगली फिल्डिंग. हे व्यासपीठ डोंबिवलीकर फुडीस आणि त्याचे सर्व म्हणजे सनी यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. वा, डबल स्क्रीन GTC बेस्ट आहेत आपल्या कार्यामध्ये. ग्रेट टेक्निकल कव्हरेज असंच आम्ही नाव नाही दिलं त्यांना. पुढचा बॉल पंचांनी नो ऑफर केला आहे आणि इथे नो प्लस 4. तब्बलच्या 5 धावा येतील वैभवच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पण त्याच बरोबरीने आपण पाहतोय साई देखील पंचाची चर्चा करतायत. ते देखील मागतायत ना की वाचेल का तो नो बॉल, अतिरिक्त बॉल आपल्याला वाचेल का. डोंबिवलीकर फुडीज यांची आपण चर्चा करत होतो. अगदी 82,000 फॉलोअर्स आहेत आणि रील्सही प्रचंड त्यांच्या व्हायरल होतात. मग संपूर्ण डोंबिवली नगरीमध्ये स्वादिष्ट जेवण कुठे मिळेल, काय किमतीला मिळेल आणि जेन्युअन आहेत हे जास्ती महत्वाचं आहे ना. की खऱ्या अर्थाने जेव्हा आपण रील्सचा उल्लेख करतो मग त्याच्यामध्ये तुमची जेन्युनिटी असणं गरजेचं आहे. तुम्ही जेन्युअनली कसा रिव्ह्यू देताय ते असणं गरजेचं आहे. मग त्यामुळे तो प्रतिसादही त्यांना चांगला मिळतोय. गुड वर्क सनी, असंच पुढे जात राहा. तुमच्यासोबत डोंबिवलीचं नावही मोठं करत राहा. जितेशजी पाटील साहेब यांच्याकडून वैभव यांच्यासाठी 3 बॉल 3 चौकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हरीश नाईक यांच्यासाठीही ते पारितोषिक असणार आहे जेव्हा ते बॅटिंगला येतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी करायला लागते आणि त्याचबरोबर जितेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपणही व्यासपीठावरती या. SP टर्फ सुदृढ आणि खूप चांगलं टर्फ आहे. मग दिवा नगरीमध्ये क्रिकेटचा खेळ खूप मोठा होतोय आणि त्यामागे मोठा वाटा आपल्या SP टर्फचाही राहिलाय. या पाटील साहेब आपली विनंती, आपणही व्यासपीठावरती या आणि इथे येऊन विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करा पुढच्या मॅचला. ओके, 2 षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा लागल्या धावफलकावरती आणि 8 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी तुम्ही घेतलेली आहे. स्टॉपवॉच सुरू आहे. तीन बॉल 3 चौकारांसाठी किसन आणि सनी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याला का स्ट्राइक वाल्याला का ए विकी विकी स्ट्राइक वाल्याला का नाव काय गौरव यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. ये तो बस सुरुवात आहे. ही तर सुरुवातच आहे. संध्याकाळचं सत्र अजून पेंडिंग आहे. मग मी तरी सांगतो आणखी 4 स्टँड केले असते ना तर तेही भरले असते. कारण आपण जो वॉकिंग स्पेस आहे त्यावरती आपण स्टँड उभारू नाही शकत. त्यामुळे आपण ते स्टँड उभारले नाहीयेत. पण तरी देखील जे 2 स्टँड आहेत पहिल्या मॅचच्या पहिल्या बॉल पासून तेही भरलेत. प्रेक्षक गॅलरी, ही स्प्लिट स्क्रीन, हे टॅलेंट आमच्या ऑपरेटर्सही पाहताय तुम्ही. सुनीलचं ते तुम्ही टॅलेंट पाहताय. नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. त्या 9च्या साह्याने धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्या धावफलकावरती आता आपण पाहतो तर 21 धावा लागल्या धावफलकावरती. सुनीलचंही चांगलं काम आणि आमच्या संपूर्ण टीम GTCचंही कौतुक करावं लागेल. आशिष दादाही सकाळी येऊन भेटून गेले. नाही, विनंती असेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हालाही आग्रहाचं आमंत्रण आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋषी सातत्याने चुका करतोय. चौकार येत नाहीये, विकेट्स घेतोय. पण मात्र या एक्स्ट्रावरती रोख लावणं तेवढंच गरजेचं आहे. मग जर आपण ते धावफलक 45-50 या पुढे घेऊन गेलात तर मात्र समोरच्या संघामध्ये देखील गोलंदाजी अप्रतिम आहे. मयुरेशलाही माहिती आहे की आपण या मॅच मध्ये आतापर्यंत थोडासा खेळ बॅटिंगनी चांगला राहिला नाही. बॉलिंग मध्ये त्याला कमबॅक करावा लागेल. स्ट्रोक, चांगला स्ट्रोक केला गॅप मध्ये बुलेटच्या वेगाने. बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय आणि आता ज्या टाळ्यांचा गजर त्याला ऐकायला मिळतोय ना त्यामुळे पुढचा बॉल अधिक कॉन्फिडन्स खेळेल यातही ती मात्र शंका नाहीये.
पुढचा बॉल इथे देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा मात्र हे असे डॉट बॉल येत आहेत ना त्यानंतर जसा ऋषिकेश थोडस पुढे चालत येतो तेही पाहण्यासारखं राहत आहे बघा. डॉट बॉल घेतलाय आणि त्यानंतर पाहतो गोलंदाज मग तोही म्हणतोय ना मागच्या बॉलवरती मला चौकार मारलाय. हा पहा माझा कमबॅक. प्रतिउत्तराचा खेळ आहे हा, प्रतिहल्ल्यांचा खेळ आहे. ते हल्ले होतात, प्रतिहल्ले करावे लागतात. पहा 2 एक्स्ट्रा कव्हर्स तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पायावरती हाताळण्याची चूक केली आहे. स्क्वेअर लेग वरती खेळाडू ना चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळणार आहे. त्यासोबतच धावफलकही पुढे जात आहे. 27 धावा लागल्या धावफलकावरती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलंय पण वैभवची बॅट तळपली आहे. तो म्हणतोय मी लढतोय, मी खेळतोय आणि खेळत राहावं लागणार आहे. असं म्हणतात ना की सर्वोत्तम खेळाडू समोर तुमचा सर्वोत्तम खेळ करून दाखवा आणि करून दाखवतोय पठ्ठ्या. वैभव आहे त्याचं नाव. काय खेळतोय वैभव. चुकीचा बॉल, पायावरती बॉल हाताळला. पायावरचे बॉल गैर केले जात नाहीये. या चौकारासोबतच धावफलकही पुढे जात आहे. 31 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस थोडासा वेग ऑफर केला होता. गतीने हा बॉल पडल्यानंतर थोडासा गतिशीलही होतोय, गतिमानही होतोय आणि त्याचबरोबर आणखी एक सिंगल येते. चांगला शॉट खेळला, बॉलच्या मेरिट वरती खेळला जात आहे. सिंगल इथे देखील मिळणार आहे. त्यासोबतच 32 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 10हून अधिकची सरासरी. पुढचा बॉल स्ट्रेट समोर खेळलात, वी मध्ये खेळलात. साईराजांनी थोडंसं फंबल केलंय पण तरी देखील ती सिंगलच मिळणार आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या 33, अगदी 11च्या सरासरीने त्या धावा बदल्यात आतापर्यंत. आणि शुभम चिकणे कुठे असतील तर त्यांना विनंती, आपण या व्यासपीठाची संपर्क साधा. शुभम चिकणे कमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि एक वर कोणी टाकली साईन, त्याला 11 आला. तो विकेट पण मिळाला ना पहिल्या ओव्हर मध्ये, 2 विकेट मिळाल्या ना वाघ्याला. सचिन दुरी बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिला बॉल वेगाने हात आला आणि त्यानंतर फेकी करण्यात आली. व्हाईट बॉल आहे. सर थोडं लावता का मला चार्जिंगला? 16 मिनिटं झाले यांचे. पुढचा बॉल आपण पाहतो तर आणखी एक व्हाईट बॉल. 16 मिनिटं झाले भाऊ.
पुढचा बॉल यावेळेस विकेटचं पतन. पहिले 2 स्क्वेअर फेकले, पण मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर यशाचा वेग घेणारा मंगलमूर्तीची एक्सप्रेस आहे आणि त्या एक्सप्रेसने कार्य केलंय, घेतली विकेट. इथे देखील पायावरती बॉल. वर स्ट्रोक. वा प्रतीक शेट्टी, काय स्ट्रोक खेळलाय. सनी आणि किसन साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 3 बॉल 3 चौकार लगावले तर प्रतीक शेट्टी यांच्यासाठी ते पारितोषिक आहे वैयक्तिक 1000. म्हणजे 3 बॉल 3 चौकार लगावले तर. आणि पवन म्हणतायत सर माझ्याकडूनही 1000 देऊयात. माझाच भाऊ आहे, चांगला खेळतोय, चांगला खेळाला प्रतिसाद मिळतोय. वाईट टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती, चांगला यॉर्कर टाकला. यॉर्कलॅनचा बॉल होता, बॅटला हलकासा स्पर्श करतोय आणि सिंगल मिळणार आहे. सिंगल सोबतच धावफलक आता पुढे जात आहे. 41 पण वैभवी काय बॅटिंग करतोय. इथे स्प्लिट स्क्रीन वरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगला शो खेळल्यात. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. आपण जतीन आहेत, अनसंग हिरो राहिलाय आई खेळाडू. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती 42 धावा लागल्यात. पुढचा बॉल स्वीप केलाय बॉलला, पण व्यवस्थित टाइम नाही करू शकल्यात. 43 लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि हा शेवटचा बॉल आहे. 43 बनवलेत. फायटिंग टोटलच्या दिशेला मार्गस्थ आहेत. लॉंग ऑफ वरती अनिकेत आहेत. चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगलच मिळेल. 44 धावा लागल्या धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा तेच पाहतोय ना आपण, ती 11ची सरासरी ती मात्र मेंटेन सातत्याने करण्यात येते. आणि त्या सरासरीने जर आपण खेळत राहिलात 55 धावा बनतील. 55-60 एखादी बाउंड्री या ओव्हरमध्ये देखील चांगली लगावली, एक्स्ट्रा लगावलीत तर मात्र 55-60 धावा त्या बनू शकतात. आणि आतापर्यंत सीझन 3चा जर इतिहास पाहिलात ना तर 60 धावा सेफ आहेत असंही म्हणायला हरकत नाहीये. कारण 60 धावा आतापर्यंत पहिल्या सत्रात जर बनवला तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ते बनवणं खूप कठीण जात आहे. पण या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. एफएकी केली आहे आणि बॉल विकेटला लागण्याच्या अगोदर वैभवनी पॉपिंग क्रीज ओलांडली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या तिसऱ्या पंचांकडे. संतोष राऊत सरांना विनंती आहे. या सर.
विजेस्टार संघाच्या कुठल्याही खेळाडूंनी हॅट्रिक चौकार लगवल्या, हॅट्रिक विकेट घेतली तर मात्र किसन यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते फक्त आज नाही तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये असेल. नॉट आउट, बॅटर सेफ. येस, लेग बायशी धाव आहे, बॅटला संपर्क नाही झालाय. आर्यननी मागच्याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आर्यन याही मॅच मध्ये चांगली बॉलिंग करतोय. ज्युनियर किंग बोयर ना, ज्युनियर किंग बोयर. ज्युनियर किंग बोयर संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. या ज्युनियर्स मध्ये सिनियर्सलाही हरवण्याची दम्मक अनेक वर्षापासून आपण पाहिली आहे. गेल्या 2 हंगामांपासून या संपूर्ण टीमने इम्प्रेस केलाय आणि त्याच टीम मधला आणखी एक चांगला खेळाडू आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मागच्याही मॅच मध्ये 14 धावेचा बचाव केला होता या पट्ट्यानी. पुढचा बॉल वेगाने डिलिव्हर केला पण थोडासा बाहेर आहे आणि तो ज्याला आयकॉन मानतो, ज्याला बघून खेळायला शिकलाय, तो खेळाडू त्याचा खेळ बघतोय. सेम ऍक्शन आहे. ओमकारही पाहतोय, अगदी क्लोज पाहतोय ही मॅच. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडीशी जागा बनवून खेळले होते. आणखी एक बॉल, तोही वाईड येतोय. इथे देखील यावेळेस कलात्मक कला कौशल्य दाखवणारा फटका आहे. वॉट स्ट्रोक यार, काय स्ट्रोक खेळला वैभवनी. वा, पाहण्यासारखं आहे. ऍक्शन रिप्ले तो पाहण्यासारखा असेल. प्रथम आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला आणि याला सर म्हणतात ना, अल्टी पलटी दे घुमाके. काय स्ट्रोक खेळलाय वैभव. आलाय चौकार. चुकीचा बॉल हाताळला. अंडर प्रेशर आपण पाहतोय, हा नो बॉल आहे. याही वेळेस आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, पण आर्यन थोडासा दडपणा खाली आहे कारण वैभवनी काय स्ट्रोक खेळलेत. त्यामुळे आता सातत्याने या चुका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 सलगचे नो बॉल. एका नो वरती थोडेसे प्लसच्या धावाही आल्यात. धावा बनल्यात फलकावरती 55, 55 धावा बनल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहे तिथे सज्ज. थोडेसे वाईडिश तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहेत. ऋषिकेश स्वतः आहेत. चांगली फिल्डिंग करतात. स्वीपला एक चांगला स्ट्रोक खेळल्यात. 56 धावा लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वैभव आणि आर्यन, ही बॅटल पाहायला मजा येते. पुढचाही बॉल पुन्हा एकदा थोडेसे पुढे आले. पदल आलित्य चांगलंय. फुटवर्क अप्रतिम आहे. आणखी एक वाईट बॉल. 57, 57. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप खेळल्यात आणि इथे देखील फक्त सिंगल मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते आणि प्रतीकनी विकेट सॅक्रिफाईस केली आहे. वैभवसाठी ती केली आहे. एकच धाव मिळेल. 58 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे.
हो हो, हे देखील आपण पाहतोय किंवा तर गोलंदाजांनी काय केलं, आर्यननी सगळं काही चातुर्य दाखवलंय त्याचं आणि बॉल लावला नाहीये विकेट्सला, विकेट जात नाहीये आणि त्यानंतरही बॅटर आतमध्ये आलाय म्हणजेच काय तर बॉल काउंट केला जाणार आहे आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय 5 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा लागल्या धावफलकावरती. जितेशजी पाटील साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 चौकार जर हरेशशी लगावलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबरीने साई आणि साईराज यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 3 बॉल 3 चौकार लगावले तर विशाल शर्मा यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक वैयक्तिक असेल. टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्राप्ती रॉयल्स आणि त्याच्यासोबतच जिजा 11. येस, मयुरेश यांनी जर हॅट्रिक घेतली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणाकडून आहे पारितोषिक? संकेत भगत यांच्याकडून असेल आणि हरेशने देखील 3 बॉल 3 चौकार लगावले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आणि सनी आपल्याला विनंती असेल आपण या. सनी या आपल्या आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांनी पहिली मॅच गमावली आहे. भवानी स्पोर्ट्स कॉल केलाय आणि डोंबिवली प्रीमियर लीग असेल. थँक्यू सनी, तुम्ही विराजमान होऊ शकता. पुन्हा एकदा सामन्याची मजा घ्या, एन्जॉय करा. फक्त निर्णय विचारेल काय करताय? फील्डिंग करताय, हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी, कारण मॅचही सुरू आहे. ज्याप्रमाणे मयुरेश बॉलिंग करतो राऊंड द विकेटने ऍक्शन आणि टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न. ओ इथे मात्र यॉर्क लाईनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड इंटरेस्टेड होता. थ्रो देखील तितका जलद गतीने आला आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. याही वेळेस आपण पाहतोय ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉल असेल. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे मयुरेशनी. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळलेत बॉलला. चांगली फिल्डिंग केली जाते डीप मध्ये. सिंगल मिळेल. मयुरेशचं हे षटक चांगलं हाताळणं खूप गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे मंगलमूर्ती टीमला. पुढचा बॉल चेंज ऑफ एज, गतीमध्ये परिवर्तन. कॅपमध्ये ढकलला बॉलला. साईला माहिती आहे मोठी गॅप आहे, वेकेंट एरिया आहे. बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रेस्ट, चांगला स्ट्रोक. हा तो स्ट्रोक फ्लिक केल्या बॉलला, फक्त दिशा दाखवली आहे आणि काय अप्रतिम दिशा दाखवली आहे. येतोय चौकार.
यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन, एक स्क्वेअर ऑफ द विकेट आणि यावेळेस आपण पाहतोय तर स्क्वेअर का टोहिलला जवाब. मंत्रमुग्ध करणारा हा स्ट्रोक आहे. वा काय स्ट्रोक खेळल्यात साई. 2 बॉल 2 चौकार आलाय. तिसरा मारला तर मात्र विशाल शर्मा यांच्याकडूनही पारितोषिक असेल. डोंबिवली टर्फ प्रीमियर लीग याही स्पर्धेची चर्चा झाली आणि त्याचे मुख्य आयोजक म्हणून भूमिका ज्यांनी पार पाडली होती. टर्फची एक मोठी स्पर्धा. पुढचा बॉल तिसराही आलाय, तिसराही मारलाय. वा 3 बॉल 3 चौकार. साईची बॅटिंग आवडत असेल तर टाळ्या थोड्याशा जोरात व्हायला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे साईसाठी. वा साई काय बॅटिंग केली आहे पठ्ठ्याने. एकूण 7 धावेचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा झाल्यात. 16. नवीन गोलंदाज जयेशचा वापर केला जातोय. यावेळेस चेंज ऑफ पेस हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगली फिल्डिंग केली जाते. डीप मध्ये बॉल आहे. थोडंसं शफल होऊन खेळल्यात. सिंगल मिळते. 17 धावा लागल्या धावफलकावरती. त्याचबरोबर नुकताच त्यांचं शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय ऐश्वर्या बावस्कर साहेब देखील उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. खेळाच्या या मंदिरामध्ये, खेळाच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जैविक क्रीडांगणावरती आपण एन्जॉय करतो डोंबिवली प्रीमियर लीग. आणि इथे मात्र सातत्याने डोंबिवलीचे नामवंत हस्ती उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम ऐश्वर्या, स्वागत आहे तुझं. नक्कीच आपण इथे देखील फटका फसलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जयेश आहे खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनी ही विकेट काढली. ही फक्त विकेट नाहीये तर मॅच मध्ये कमबॅक करणारी ही विकेट आहे. या ऐश्वर्य तुमचंही स्वागत असणार आहे. मग अगदी आपण दुपारच्या सत्रामध्ये जे लंच पाहिलं त्याच्याकडून तेही आम्हाला त्यांच्याकडूनच प्राप्त झालेलं आहे. थँक्यू सो मच ऐश्वर्या सर. आपलंही कौतुक आहे. वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून मग आता LLBचा अभ्यासही करतात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ॲज अ ॲडव्होकेट म्हणून आम्ही तुमचं नाव घेऊ ही तेवढीच आमच्यासाठी महत्वाची गोष्ट असेल. कारण आपल्या डोंबिवलीतील मग सांस्कृतिक नगरी आहे, शैक्षणिक नगरी आहे हे सिद्ध करणारं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. आणि स्वादिष्ट होती दुपारची बिर्याणी देखील, त्याच्यासाठी देखील धन्यवाद. थँक्यू सो मच संपूर्ण DPL मॅनेजमेंट टीम कडून. ₹1000 पारितोषिक असेल हरीश नाईक यांना. PK यांच्याकडून, संकेत भगत सर यांच्याकडून आणि त्यासोबतच अजून दोघांकडून असणार आहे. आणि मयुरेशसाठी ₹1000 पारितोषिक असेल जर त्यांनी हॅट्रिक विकेट घेतली तर संकेत भगत साहेबांकडून असेल. हरीश काय खेळला होता मागच्या मॅच मध्ये. याही मॅच मध्ये सुरुवात थोडीशी संयमाने करावी लागणार आहे. नेहमी आक्रमकता असेल तर ती आक्रमकता पाहिली हरीश कडून, पण मात्र आता त्या संयमाची आवश्यकता आहे आणि तो संयमही त्याला दाखवावा लागणार आहे. मास्टर माइंड विकेटच्या मागे ज्याला पाहतोय, मग नेहमी संघाला अडचणीत बाहेर काढलाय आपल्या त्या युक्तीने. कधीतरी शक्ती असते तर कधीतरी युक्ती असते. इथे या खेळाडूकडे नेहमी युक्ती तुम्हाला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. ठोकलाय बॉलला, पाठवलाय मैदानाच्या बाहेर, स्क्वेअर लेगला, सीमेरेषेच्या बाहेर. खराब म्हणावे लागेल ही फिल्डिंग, कारण हे असे बॉल अडवणं गरजेचे आहेत. तुम्ही खेळताय DPLचं सीझन 3 आणि त्यामध्ये मग तुम्हालाही असे बॉल अडवणं गरजेचं आहे. तुमच्या फिल्डिंगचा स्टँडर्ड जपणंही गरजेचं आहे. साईराजच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय, चौकार येतोय आणि
जे सगळं तुम्ही मागाल ते सगळं तुम्हाला मिळत आहे, कारण तुम्ही GTC वरती ही स्पर्धा एन्जॉय करताय. या मॅचच्या फेजगतीमध्ये परिवर्तन, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साईराजचा तडाखा आणखी एक आलाय, समोर आलाय, दणदणीत आलाय, चौकार. तू एवढ्या वर्ष करतोय भाऊ, ही त्याच्या कामाची पोचपावती रे, बाकी काय नाही. आपण पण करू नये एक दिवस. मग इथे देखील वेगाचं उत्तर दिलाय. फसवे चेंडूंमध्ये फसवण्यात येतं हे सेलिब्रेशन मयुरेश सांगून जात आहे. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा खेळ करून दाखवावा लागेल, करून दाखवतोय. विकेटचं बटन. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर एक चांगला कॉन्टेस्ट रंगेल, एक चांगला बॅटल रंगेल, कारण ऋषिकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलला स्टिअर केला, हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केला, दिशा दाखवली आहे. आणि आता सध्या तरी ते पुशचं क्रिकेट, पुश करो खुश रहो, सिंगल लो, सिंगल घेतली जाते आणि साईराजला स्ट्राईक वरती आणलं जात आहे. मयुरेश आणि साईराज अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात क्रिकेट चांगलं खेळलेत, पण आता हे प्लॅटफॉर्म खूप मोठं आहे, ही संधी खूप मोठी आहे आणि त्या मोठ्या संधीवरती कोण चमकणार. हा बॉल चांगला हाताळलाय का तर नाही. रिटर्न क्रिसच्या थोडासा बाहेर. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्येत वाढ केली जाते. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 32 धावा लागल्या धावफलकावरती. चांगला स्ट्रोक व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन वरती चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. 33 धावा लागल्या धावफलकावरती. हे षटक चांगलं खेळणं गरजेचं आहे. रेशी विकेट घेतली आणि त्यानंतर मयुरेशलाही माहिती आहे की आता मात्र मॅच मध्ये कमबॅक झालाय, कारण साई बाद झालाय, हरेशी बाद झाल्यात. इथे देखील मॅचची हलकीशी करा लागते. टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय, बॉल फिरतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. यश भालेराव आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्कोअर कट केलेत. यश आहेत आणि यशने जणू काय बॉलला ढकललं आतमध्ये. चांगली फिल्डिंग, टाळ्या वाजल्या पाहिजेत यश भालेराव साठी देखील. वा काय खेळ केलाय. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग करण्यात येते. पाहूयात या बॉल नंतर पुन्हा एकदा ना त्या ऍक्शन रिप्ले कडे येऊयात. पुढे गेलेत, पुढे खेळण्याचा, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. आणखी एक डॉट बॉल टाकलाय. मयुरेशने कमबॅक करणार षटक हाताळलाय आणि कमबॅक झालेला आहे. अगदी आपण चर्चा करत होतो ना, क्रिकेटचा खेळ सुरू आहे, अंडरआर्मचा खेळ सुरू आहे आणि त्यामध्ये जणू काही टेनिसचं रॅकेट यशच्या हातात होतं. बॉलला ढकललं त्यांनी आतमध्ये. यशचा ऍक्शन रिप्ले दे. यश भालेरावचा. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. पहा
बॉलवरती गेला, समोर आला, त्याला माहितीये बॉडी बॅलन्स करणं थोडस कठीण होतं आणि मग त्यानंतर जणू काय टेनिस रॅकेट त्याच्या हातात आहे, बॉल ढकलला आतमध्ये. मग संपूर्ण टीमने त्यासाठी त्या टाळ्या वाजवल्या, तेही लक्षात ठेवलं जाईल. चांगली फिल्डिंग. 18 बॉलचा खेळ झालाय, 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा लागल्यात 35 धाव फलकेवरती. आणि जर जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 12 बॉल आणि अजूनही 24 धावेची आवश्यकता आहे. चांगला खेळ, वेगळी स्टाईलही पाहायला मिळते ना तुम्हाला यशची. अगदी मग 90च्या आपल्या अक्षय कुमारची आठवण करून देत आहेत यश. थँक्यू कॅमेरामॅन, तुमचंही कौतुक आहे. मग अगदी GTC म्हटलं ना की सुदृढ कॅमेरा वर्क, त्यासोबतच तंतोतंत जे तुम्हाला हवं आहे ते मी इथं. आणि आमचे ऑपरेटरचंही कौतुक असणार आहे. या दोन्ही भावंडांनी सध्या तरी आशिष दादाची खूप चांगली साथ दिली आहे. गौरव आलाय आणि गौरवच्या पहिल्याच बॉलवरती साहिराज तळपतोय, त्याची बॅटही तळपते. काय स्ट्रोक खेळलाय. 12 मध्ये 24 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती चौकार. आता मात्र 11 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. क्लोज जाणार ही मॅच. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यामुळे सगळं काही बदललेलं पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पायावरती आदळला, चांगली फिल्डिंग करण्यात येते मिड विकेट वरती. पाऊस होता, तैनात आहे, चांगली फिल्डिंग, त्याच्या माध्यमातून सिंगल मिळणार आहे. भरपूर मोठा तो विलंब तुम्ही पाहिला होता, एक मोठा पॉज तुम्ही पाहिला होता. आता मात्र 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये अजूनही 19 करायचे आहेत, म्हणजे किमान एखाद बाउंड्री पास करावी लागेल. ती करेल कोण? ऋषिकेश किंवा तर साईराज. आणि चांगली बॉलिंगही करावी लागणार आहे बॉलरला. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पुढे आलेत, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे आपण पाहिलं तर विकेट किपर मयुरेश आहेत. वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल. 10 बॉल आणि 18 धावींची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल 18 हवेत, मजा येणार आहे मॅचला. पुढे सरसावून खेळले पण बॉलला टॅप केल्यासमोर खेळाडू असणार आहे. थोडस मिसफिल्डिंग, थोडस फंबल पाहतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण करण्यात येतात. वा, एकेका धावेसाठी लढाई आहे, एकेका धावेसाठी तुम्हाला लढावं लागतं आणि त्यात मात्र मगाची मिसफिल्डिंग हे करून चालणार नाहीये. 9 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. जसं जसं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जातोय ना, मग मात्र या क्रीडांगणावरती पाय ठेवायलाही जागा मिळणार नाहीये. इथे देखील स्कूप केलाय बॉलला, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. थोडीशी मिसफिल्डिंग, एक धाव कंप्लीट, पण बॅट हातातच नाहीये. इथे चाचपडणं चालणार नाहीये. चांगला खेळ करावा लागेल, आत्मविश्वास ठेवावा लागेल. बॉल आला की मात्र थोडेसे हातपाय नक्कीच लटपटतात ना, असा खेळ तुम्ही नेहमीच पाहिलेला आहे. हे पहा, बॉल टप्पा पडल्यानंतर थोड्याशा गरंगळी खात होता आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच मिळतीये.
8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. 8 मध्ये 15 हवेत. आता हा बॉलही महत्वाचा असणार आहे कारण स्ट्राईक वरती साईराज आलाय. ज्या साईराजने आतापर्यंत चांगला खेळ केलाय पण समोर गौरवही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तोही चांगला खेळाडू आहे. खेळ त्याच्याकडूनही चांगला पाहायला मिळणार आहे. 8 मध्ये 15 पुढे सरसा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेत. चांगली फिल्डिंग प्रशांत आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. 7 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 14 हव्यात. 7 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता आहे. रोमहर्षक सामना यालाच म्हणतात. रोमथरारक सामना यालाच म्हणतात. हृदयाची ठोका चुकवणारा सामना यालाच म्हणतात. उत्कंठा शिगेला आणणारा सामना हा असाच असतो कारण ही DPL आहे. ही डोंबिवली प्रीमियर लीग आहे. हे तिसरं पर्व आहे आणि या पर्वाचा गर्व आहे. 7 मध्ये 14 इथे देखील पुन्हा एकदा ओढा स्ट्रोक. काय स्ट्रोक केला तर ऋषिकेश. वाह डोळ्याचा पार न फेडणारा हा स्ट्रोक आहे. थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला थेट पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. येतोय चौकार. 6 बॉल 10 ची आवश्यकता. सहा बॉल आणि 10 धावेची आवश्यकता असताना प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय पण समोर देखील साईराज आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती चांगला शो केला. चांगली फिल्डिंग केली जाते. टॅपच्या माध्यमातून फेकी करतायत पण इथे सिंगलच मिळणार आहे. पाच बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे आणि हे सगळं काही आमच्यापर्यंत घेऊन येण्यामध्ये मोठी जबाबदारी आमच्या शुभम शेडेकर यांची देखील राहिली आहे. चांगलं काम गुणलेखकाचं. 5 बॉल 9 ऋषिकेश. प्रतीक शेट्टी समोर. इथे स्विच इट गोळीच्या वेगाने वाघ्या वाघासारखा खेळ आहेस. बॉल दिलंय पाठवून मैदानाच्या बाहेर. आवश्यकता असताना महत्वाच्या खेळाडूकडून आवश्यकता असते आणि तो महत्वाचा खेळ करून दाखवलाय ऋषिकेशनी. वा 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 काय खेळ केलाय. मग मात्र हा नशिबाचाही म्हणावा लागेल. शेवटच्या क्षणाला बॅटला बॉल आदळतोय. 4 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 5 धावेची आवश्यकता आहे. प्रतीकला कमबॅक करावा लागेल. एक चांगला बॉल एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक तो होईल का. 4 बॉल 5. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन वरती चांगली फिल्डिंग केली जाते. थोडंसं फंबल झालाय पण एकच धाव मिळेल. वा काय मॅच रंगतेय. काय मॅच रंगतेय. 3 बॉल आणि अजूनही विजय कुणाचा होईल हे सुनिश्चित नाही होत आहे कारण 3 मध्ये 4 हव्यात. जी हाँ 3 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता होगी. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. प्रतीक समोर आता मात्र साईराज पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगला खेळला पण आता चांगला खेळावा लागेल प्रतीकला. ही एखादी बॉल चांगला हाताळावा लागणार आहे. लेग स्टंपच्या जवळून बॉल आहे पण आता जवळून गेला तरी हरकत नाहीये. स्टंपला लागला तर विकेट मिळेल. मात्र आता वाईट बॉल. 3 मध्ये 3 धावेची आवश्यकता. या अशा मॅचेस आहेत ना बॅटर देखील दुविधा मनस्थितीमध्ये असतात. मोठा धाव फलक नाहीये. चेस करायचंय. 3 मध्ये 3 करायचे आहेत. एखादी चौकार लागला सहजतेने जिंकता येईल पण सहज सोपं काही मिळत नाही कारण ही डोंबिवली प्रीमियर लीग आहे. ही सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि ही अंडरआर्मची स्पर्धा आहे. हे हक्काचं व्यासपीठ आहे. 3 बॉल 3. पुढे आले आणखी एक वा साईराज. इथे तुमचंही कौतुक करावं लागेल. हे पदलालित्य जे तुमच्याकडे आहे हे जे तुम्ही खेळताय मैदानाच्या आतमध्ये हा खेळही तेवढा चांगला. 3 मध्ये 2. 3 बॉल
2 धावेची आवश्यकता. मॅच संपली आहे का असं वाटत असेल बॉलिंग टीमच्या दिशेला ती मॅच जाणार नाहीये. मॅच थोडीशी फसली आहे, पण मात्र एखादी विकेट आली, एखादी डॉट बॉल आला, त्याची आवश्यकता आपल्याला आहे. तर प्रतीक शेट्टी कमबॅक करेल. इथे हलक्या हाताने बॉलला फक्त आणि फक्त पुश करो, खुश रहो. सामना जवळपास जिंकण्याच्या उंबरठ्यावरती, पण 2 बॉल आणि मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. जर प्रतीकनी हा बॉल डॉट टाकला तर मजा येईल. तर 1 बॉल 1 ची ती पहिली मॅच डोंबिवली प्रीमियर लीगच्या सीझन 3 ची पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश त्याच्याही खांद्यावरती जबाबदारी. समोर प्रतीक शेट्टी खेळतोय, नडतोय, भिडतोय. 2 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन. 2 बॉल 1 हा महत्वाचा भवितव्याचा आणि भविष्याचा बॉल चांगला हाताला एकदा पूर्ण होते आहे. मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे आणि आपला विजय सुनिश्चित केलाय टीम मंगलमूर्तीनी. ही ती मॅच समरी तुम्ही पाहता. या मॅच समरी मध्ये फक्त ते आकडे दिसतात, पण या मॅच समरी मध्ये हे नाही दिसत ना, ते प्रयत्न नाही दिसत, तो संघर्ष नाही